बॅक बालमित्रांनो, पॅरामेट्रिक फंक्शनची एक्सरसाइज चालू आहे 1.4. थर्ड क्वेश्चन वी विल कंटिन्यू टुडे. एक्स दिलाय, वाय दिलाय, शो दॅट म्हणतायत. तर मी जरा फोकस केलं याच्याकडे, तर ही टर्म अपॉन ही टर्म, ही टर्म अपॉन ही टर्म, टर्म सेम आहेत, राईट. फक्त काय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये फरक आहे आणि शो दॅट असं म्हणतायत, राईट. तर बेटा लॉजिक सिंपल आहे. मी ही आणि ही टर्म मल्टिप्लाय केली तर चेक 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 कॅन्सल आउट होऊन जाईल, व्हेरी इझी. सो एक्स इंटू वाय घेतो मी, टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1 इंटू वाय काय बेटा, टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1. ढिशक्या ठॉय ठॉय सगळ्या टर्म्स उडाल्या. फायनली उरला काय बेटा, 1. काय उरला, 1. चलो डिफरन्शिएट करूया. विथ रिस्पेक्ट टू एक्स गुणाकार आहे. सो यू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय म्हणजेच एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विच इज dy by dx प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स which means dy by dx of x is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. चला x dy by dx प्लस y डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1 आणि 1 ही कॉन्स्टंट टर्म आहे, तिचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 0 झालं. ओके. सो x into dy by dx हा जो प्लस वाय त्याला पलीकडे घेऊन जातो मी, सो इट विल बिकम मायनस वाय. सो dy by dx काय भेटेल बेटा, dy by dx विल बी मायनस वाय बाय एक्स. पण प्रूव्ह तर नाही झालं. आय हॅव टू प्रूव्ह दॅट वाय स्क्वेअर प्लस dy by dx इज 0. ओके सर, माझ्याकडे एक्स इंटू वाय इज 1, मी याला 1 म्हणतो. कसं वापरायचं जरा नीट लक्ष द्या. आपल्या सम मध्ये ज्या गिवन गोष्टी आहेत त्या ह्या आहेत, दोघांचं रिलेशन हे. माझा एक्स इंटू वाय 1 आहे, तर काय करू आपण, फ्रॉम 1 मला पाहिजे कोण, वाय, नकोय कोण, एक्स. एक्स ला रिप्लेस करू ना आपण. ओके, एक्स ला रिप्लेस करू आपण, ठीक आहे. बघ, सो फ्रॉम 1 dy by dx इज इक्वल टू मायनस वाय अपॉन हा जो एक्स आहे त्याला मी लिहू का 1 by y. कुठून आलं बेटा हे, फ्रॉम 1. बघ ना एक्स काय होईल, हा गुणिलेच वाय भागिले होईल ना. सो एक्स च्या ऐवजी 1 by y, खालचा वाय वरती जाईल आणि काय होईल बेटा, वाय स्क्वेअर. अरे बघणार आहो 1 अपॉन वाय, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर विल बिकम न्यूमरेटर मायनस वाय स्क्वेअर. तो मायनस अलीकडे घेऊन ये, प्लस होईल वाय स्क्वेअर प्लस dy by dx इज 0. स्क्रीनशॉट घ्या, वी आर डन. है की नाही, व्हेरी इझी सम. अरे येस और नो, डन. चलो यातला फोर्थ घेऊ. जेवढे नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही जास्त सोडवाल, जास्त समजून घ्याल, तेवढी चांगली तुमची प्रॅक्टिस होईल. आता हे सम्स पॅरामेट्रिक वाले आहेत का, नाही. वी आर ऍक्च्युअली रिमुव्हिंग द पॅरामीटर. इफ यू ऑब्झर्व क्लिअरली, वी आर ऍक्च्युअली रिमुव्हिंग द पॅरामीटर इन मॅक्सिमम सम्स. चला ह्यातलं चौथं संपवू आपण. इफ एक्स इज इक्वल टू a cos cube t, y is equal to a sin cube t, show that dy by dx is equal to minus y upon x च्या डोक्यावर 1/3. भारी सम आहे. व्हॉट आय एम ऑब्झर्विंग बेटा, एक्स एक फंक्शन दिलंय, वाय एक फंक्शन दिलंय, पॅरामीटर टी मध्ये. कशामध्ये दिलंय, पॅरामीटर टी मध्ये. आणि हे dy by dx मला y by x मध्ये दाखवायचं आहे. ऑब्वियस रिमूव्ह पॅरामीटर. कोणत्या टाइपचं हे, रिमूव्ह पॅरामीटर. पण मग आता रिमूव्ह करताना स्टेप बाय स्टेप चलो आपण. एकदाला उचलतो, एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी, ठीक आहे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करतो. तुम्ही म्हणाल सर काही लॉजिक आहे का एक्स अपॉन ए घेऊन, वाय अपॉन ए घेऊन. ओके, तर ते तसं तर काही लॉजिक सापडत नाहीये. समजा मी कधी केलं असतं ते, समजा मला असं दिसलं असतं एक्स बाय ए घेऊन साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1,
तसं काही सापडलं नाही लॉजिक. प्रॅक्टिसने समजेल तुम्हाला, डोंट वरी. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी जर का केलं बरं का, डिफरन्शिएट पॅरामीटर टी आहे ना, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, तर मग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय झाला बेटा, dx बाय dt इज इक्वल टू, हे तर कॉन्स्टंट टर्म आहे, सो डी बाय dt ऑफ कॉस क्यूब टी झालं. दिस इज इक्वल टू ए गुणिले कॉस क्यूब टी. एक स्टेप आज वाढवून करतो पुन्हा तुम्हाला कळण्यासाठी. मी त्याला असं लिहू का, डी बाय dt ऑफ कॉस टी ब्रॅकेटचा क्यूब. आता काय झालं, कंपोजिट फंक्शन रेस टू एन. मग आता याला ए इंटू फंक्शन रेस टू एन मीन्स एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस वन गुणिले गुणिले खाली लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विच मीन्स डी बाय dt ऑफ कॉस टी. विद्या क्लिअर आहे, काल तुम्ही अडकल्या होत्या. गेटिंग? बघ, फंक्शन रेस टू एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस वन गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो हा जो dx बाय dt आहे, इट कॅन बी रिटन ॲज 3a cos t च्या डोक्यावर बघ, तीनातून एक गेला 2. ओके. अरे व्हिडिओ कोणी चालू केला, काही अडचण नाही. cos t च्या डोक्यावर काय होईल बेटा, 2. cos t च्या डोक्यावर काय होईल, तीनातून एक गेला 2 गुणिले गुणिले d बाय dt ऑफ cos t. cos चा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन, सो इट कुड बी रिटन ॲज मायनस साइन t. ओके, चलो, विच इज इक्वल टू 3a, हे मायनस साइन आहे, सो मी असं लिहू की याला मायनस 3a बरं का. cos t म्हणजेच याला मी असं लिहू का, cos स्क्वेअर t आणि हा साइन t. व्हेरी इझी, संपूर्ण स्टेप बाय स्टेप केलं मी. गेटिंग? जसा x घेतला तसा आता y घेऊ आपण, याला 1 म्हणू. चल, मे बी याची गरज कधी पडली त्याला 1. हे घेऊ आपण, y इज इक्वल टू a साइन क्यूब t, हे आपलं सेकंड. डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय, टी. गेटिंग ना बेटा? अच्छा, याला सेकंड म्हणू आपण, याला थर्ड म्हणू. काय ज्याची गरज पडेल नाही पडेल आपल्याला माहिती, आपण घेत चालू फक्त गोष्टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. y चा dy बाय dt, a इज द कॉन्स्टंट टर्म, सो डी बाय dt ऑफ साइन क्यूब टी झालं, विच इज इक्वल टू a इंटू डी बाय dt ऑफ साइन क्यूब टी. आता थोडं डायरेक्टली करतो, जसं आपण इथे केलं होतं, डी बाय dt ऑफ कॉस क्यूब टी आहे की नाही. 3 इंटू कॉस स्क्वेअर टी आलता, तसा बघ 3 इंटू साइन स्क्वेअर टी इंटू डी बाय dt ऑफ साइन टी. कंपोजिट आहे ना, क्लिअर आहे. विच इज 3a साइन स्क्वेअर टी आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी इज कॉस टी. सो फायनली चलो, आय विल कीप इट ॲज इट इज. आणि याला काय म्हणतो मी आता, 1 2 3, दिस इज माय फोर्थ. स्क्रीनशॉट घ्या. ओके, तो बेटा dx बाय dt पण आला 2 मध्ये, dy बाय dt पण आला 4th मध्ये. आता आपण काय करूया, आपल्याला काय दाखवायचं आहे, dy बाय dx. ओके, मग आता तुम्हाला माहिती आहे dy बाय dx इज वरती dy, सो dy बाय dt, खाली dx आहे, सो अपॉन dx बाय dt इज इक्वल टू, हु इज dy बाय dt. हे बघ, उचलून पेस्ट करा, 3a साइन स्क्वेअर टी इंटू कॉस टी अपॉन, हा झाला dy बाय dt अपॉन dx बाय dt. बघ ही टर्म आहे 3a आपलं मायनस 3a कॉस स्क्वेअर टी साइन टी. 3 3 कॅन्सल, a कॅन्सल. ओके, साइन टी गेला, स्क्वेअर मधला एक जण गेला, कॉस टी गेला, स्क्वेअर मधला एक जण गेला, मायनस साइन आणि साइन भागिले कॉस इज टॅन. सो dy बाय dx आला मायनस टॅन टी. डन. ओके सर, पण मला तो दाखवायचा आहे हा. इथं भरपूर जण टेन्शन मध्ये येतील. मी तुम्हाला खूप वेळा बोललो काय करायचं, रिमूव्ह पॅरामीटर वाला समय हे पॅरामीटर उडवायचा. काय काय वापरायचं,
आपल्याच 2 3 4 1 2 3 4 गोष्टी वापरायच्या. मग आता मी काय करतो, हा जो मायनस टॅन टी आहे, मला कळालं की याला मायनस टॅन टी लिहिण्यात तर काही मजा नाहीये. कशामुळं? तर मायनस साइन, पुन्हा मी ती स्टेप केली आणि आता काय करायचं, मला साइन आणि कॉस हे रिप्लेस करायचे. कोणत्या फॉर्म मध्ये? हे उत्तर यायसाठी. मला कळालं पॉवर 1/3 आहे, हे इथं क्यूब आहे, म्हणजे इथून ऍडजस्टमेंट करावं लागेल मला. हे 3 आणि 4th कुठे गेला? नाही सॉरी, 1 आणि 3 या दोघांचा वापर करावा लागेल मला. माझा 1 हा होता, आठवतंय का? माझा 1 हा होता. ओके, दिस वॉज माय 1. आपण याला 1 बोललो होतो आणि याला काय बोललो होतो बेटा? 2. ठीक आहे, बाकीचं पुसतो मी. सो माझे जे गिवन आहेत एक्स आणि वाय, यांचाच मला वापर करायचा आहे आणि याला प्रूव्ह करायचा आहे. ओके, मग आता चला, मग हे जे 1 आहे, मी असं लिहितो एकदा तुझ्यासाठी, फ्रॉम वन मधून मी असं म्हणू का की बेटा एक्स अपॉन ए, तो गुणिलेचा इकडे खाली आला, एक्स अपॉन ए इज व्हॉट बेटा? कॉस क्यूब टी. बरोबर. आता कॉस क्यूब टी आहे ना, मग क्यूब रूट्स तुम्ही जर का घ्याल तर इथून तुम्ही कॉस क्यूब, आपलं दिस इम्प्लाइज, तुम्ही कॉस टी ला काय लिहू शकता? एक्स बाय ए च्या डोक्यावर 1/3. आता हे लई जणांना कळालं नाही बेटा, आपण दोन्ही साईडला स्क्वेअर करतो का नाही? दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतो का नाही? तसं सिमिलरली दोन्ही साईड जर का क्यूब रूट घेतले तर एक्स बाय ए ची पॉवर काय होईल? 1/3. याची पण पॉवर 1/3 केलं, 3 कॅन्सल, कॉस. जसं लक्षात राहील तसं करा. कॉस क्यूब रूट घेतले तर इथं राहील कॉस आणि इथं राहील एक्स बाय ए ची पॉवर 1/3. व्हेरी बेसिक थिंग. अच्छा, फ्रॉम 2 वाय अपॉन ए लिहू का मी? साइन क्यूब टी. आणि बेटा असं लिहू का? दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ साइन टी विल बी वाय अपॉन ए च्या डोक्यावर 1/3. क्यूब रूट्स घ्या, वाय अपॉन ए च्या डोक्यावर 1/3 झालं. साइन टी आणि कॉस टीच्या व्हॅल्यू पुट करून दे. सो दिस इज इक्वल टू मायनस साइन टीला काय टाकूया? वाय अपॉन ए च्या डोक्यावर 1/3 अपॉन कॉस टीला काय टाकायचं? एक्स भागिले ए च्या डोक्यावर 1/3 झालं. आता तुम्हाला माहिती आहे हे जे दोन्ही डिनॉमिनेटर्स आहेत, थोडस सिम्प्लिफाय करून लिहितो याला. दिस इज इक्वल टू मायनस, हे जर का दोन्ही पॉवर सेपरेट केलं तर असं लिहू का? मायनस वाय ची पॉवर 1/3 भागिले ए ची पॉवर 1/3 अपॉन इथं असं लिहू का? एक्स ची पॉवर 1/3 अपॉन ए ची पॉवर 1/3. वरची ए ची पॉवर आणि खालची ए ची पॉवर विल गेट कॅन्सल आउट. आणि मग ऍट द एंड याला असं लिहू का? मायनस वाय भागिले एक्स, कारण दोघांची पॉवर सेम आहे ना, ची पॉवर 1/3. फटाफट रिप्लाय करा. इज एव्हरीथिंग क्रिस्टल अँड क्लिअर विथ एव्हरीवन? आय एम वेटिंग फॉर द रिप्लाय फ्रॉम यू. सर्वांना हे सम समजलंय का? हा टाइप समजत चाललाय का? आय एम अगेन रिपीटिंग माय क्वेश्चन. समजतंय ना? समजलं पाहिजे बेटा, समजण्यासाठी एफर्ट्स घेतले पाहिजे. इफ यू विश टू रिपीट आय कॅन रिपीट. नवीन काहीच नाहीये. आपण आपला डेरिव्हेटिव्हचा जो आधीचा पार्ट आहे तोच वापरतोय. फक्त हे रिमूव्ह पॅरामीटर वाले सम्स आहेत, थोडस लॉजिक याच्यामध्ये, कधी गुणाकार करावा लागतोय, कधी थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते. बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज यू मस्ट डू द होमवर्क. ह्या सम्सला पुन्हा सोडून होमवर्क करणं फार गरजेचं आहे तुम्ही. अदरवाईज मॅथमॅटिक्सचा पूर्ण सेकंड पार्ट डोक्यावून जाईल तुमच्या. ह्या क्वेश्चन नंबर 3 मधले मी आता शेवटचे 2 सम घेतो, मधले 2 तुम्हाला होमवर्कला देतो. ओके, सेवन्थ अँड 8th हे 2 सम मी घेतो. सेवन्थ, if x is equal to sin inverse e ची पॉवर t, y is equal to रूट मध्ये 1 मायनस e ची पॉवर 2t.
then show that sin x plus this dy by dx is 0. ओके, बघ बेटा लक्ष दे, भारी समय. मी याला 2-3 स्टार मार्क करतो. जेव्हा मी सम पाहिलं तर मला काय दिसतंय की x इज समथिंग लाईक दिस, y इज समथिंग लाईक दिस इन टर्म्स ऑफ टी. रिमूव्ह पॅरामीटर वाला सम आहे. कोणता टाईप आहे? रिमूव्ह पॅरामीटर तर रिमूव्ह करावं लागेल. आता मला हे बघून लगेच कळलं की ही ऍडजस्टमेंट e ची पॉवर t चा स्क्वेअर आहे आणि 1 मायनस x स्क्वेअर फंडामेंटल आयडेंटिटी 1 आहे. मला काय क्लिक झालं? फंडामेंटल आयडेंटिटी 1 आहे. कसं? तर प्यारे बच्चों, x इज साइन इनवर्स ऑफ e ची पॉवर t, राईट? उजव्या साईडचा साइन इनवर्स डावीकडे आणला तर साइन x होईल का नाही बाळा? उजवीकडचा साइन इनवर्स डावीकडे साइन होईल, म्हणजे साइन x इज इक्वल टू e ची पॉवर t. ऍग्री? याला मी म्हणतो, समजा हे माझं गिवन आहे, दिस इज 1, याला मी म्हणतो 2. झालं? y इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस e ची पॉवर 2t, हे जे गिवन आहे याचं नाव देतो मी 3. झालं? दिस इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस e ची पॉवर 2t ला मी लिहितो e ची पॉवर t आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार. कम ऑन, पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार. सो पॉवरचा गुणाकार असेल तर त्या गुणाकाराला मी लिहू शकतो एकमेकांची पॉवर. मी टी खाली ठेवला आणि 2 डॉक्टर घेतला. व्हेरी बेसिक थिंग, घातांकाचे नियम. 1 मायनस e ची पॉवर t चा स्क्वेअर, e ची पॉवर t फ्रॉम 2 इज साइन x. मग मी याला लिहू शकतो साइन स्क्वेअर x. आणि कुठून वापरलं बेटा? तर मी हक्काने लिहू शकतो फ्रॉम 2. हॅपी? सो बेटा y विल बी रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर x काय बेटा? कॉस स्क्वेअर x. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. मग कॉस स्क्वेअर थीटा इज 1 मायनस साइन स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअर लिहू शकतो. सो दिस इज इक्वल टू रूट आणि स्क्वेअर विल गेट कॅन्सल आउट. आला काय? y इज इक्वल टू कॉस x. आता डिफरन्शिएट करतो मी याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो बेटा y चा डेरिव्हेटिव्ह विल बी dy by dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन. तिकडचं मायनस साइन अलीकडे प्लस होईल का नाही? सो डावीकडे आला आणि प्लस झाला. सो प्लस dy by dx इज 0. प्रूव्ड. स्क्रीनशॉट घे. साहिल, विद्या, पायल, है की नाही बेटा? हॅपी? व्हेरी इझी. अरे सॉर नो. चलो लास्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 3. अरे मजा यायला लागली का नाही? जेवढे जास्त सम्स होतील तेवढी जास्त मजा येईल. सुरुवातीला प्रत्येक टॉपिक अवघडच वाटतो. आमचा वेदांत, तेजस, राजेश्वरी किती भारी टेक्नॉलॉजीचा फायदा घेत आहेत. वॉचिंग द रेकॉर्डेड लेक्चर्स. आता मस्त बिचारे झोपलेले असतील, एन्जॉय करतायत. तुम्ही मेहनत करताय. जेलस फील नका करू त्यांच्यावर. हा, हे त्यांचं स्मार्ट वर्क आहे. रिलॅक्स लाईफ. इफ x इज इक्वल टू 2bt upon 1 plus t square, y is equal to a into bracket show that dx by dy, तिथे जरा उलट आहे बरं का. show that this dx by dy minus b square y upon a square x. Okay, let me check the question once again. Okay, yes, there is no issue with the question. ठीक आहे ना? क्लिअर आहे. चला प्रूव्ह करायचं मला. x दिला t च्या टर्म्स मध्ये, y दिला t च्या टर्म्स मध्ये आणि dx by dy दाखवायचं. अडचण काहीच नाही. नॉर्मल स्टेप्स फॉलो करू आपण. हा जो माझा x आहे हे तुला बघून कळालं पाहिजे.
2 tan theta upon 1 plus tan square theta वाला सिस्टम है. x is in terms of tan theta sin 2 theta वाला फॉर्म्युला. इथे बघ ना 1 minus tan square upon 1 plus tan square. बघून लगेच कळतं. बघून लगेच हायलाइट व्हायला पाहिजे ते. ओके. अच्छा. x is equal to त्याची 2bt आहे अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मी त्याला असं करू का, तो b बाहेर लिहितो आणि आतमध्ये लिहितो 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ऑलराईट. आता मी काय म्हणतो, पुट तो जो टी आहे त्याला काय टाकतो बेटा मी, tan थीटा डब्बा करतो चांगलं कळण्यासाठी. ओके. प्यारे बच्चों, टी ला जर का tan थीटा टाकला तर कॅन आय से दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ थीटा विल बी tan इनवर्स ऑफ टी. ऍग्री? ओके. मग बेटा माझा जो x आहे मी त्याला काय म्हणू, b इंटू ब्रॅकेट 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा कुणाचा फॉर्म्युला बेटा, साइन 2 थीटाचा. अरे सॉर नो, स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ साइन 2 थीटा. म्हणजे मी माझं जे व्हेरिएबल आहे ते टी मधून कोणाकडे घेऊन चाललो, थीटा मध्ये. मग आता मला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल बेटा, थीटा. कारण की पॅरामीटर मी कोण घेतला आता, टी मधून कोणाकडे आलो, थीटा. सो प्यारे बच्चों, तो जो x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल dx बाय डी थीटा. बघ ना, विथ रिस्पेक्ट टू थीटा. हा जो b आहे तो कॉन्स्टंट आहे, इंटू डी बाय डी थीटा ऑफ साइन 2 थीटा. b is the constant term as it is, you know. d by d theta of sine is cos. d by d theta of sine is cos. But 2 theta अलग नहीं composite. So प्यारे बच्चों, sin due to cos 2 theta into d by d theta of this 2 theta, because 2 theta is composite function, which is equal to b cos of 2 theta. Derivative of 2 theta दोन constant येईल, d by d theta of theta is 1. Agree? दोन बाहेर आला. डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा इज 1. सो फायनल आन्सर काय लिहू, 2b cos 2 थीटा. याला मी म्हणतो 1. गेटिंग ना बेटा? अच्छा, हा झाला अच्छा. याला 1 का बोललो मी, कारण मला तर काही वाटत नाही बाकीच्या यांची गरज पडेल, नाही का, कोणाची याची गरज पडेल. अच्छा, dx बाय, आता मी काय करतो, हा y उचलतो. y इज इक्वल टू a into bracket 1 minus t square upon 1 plus t square. So बेटा a into bracket 1 minus t कोण आहे, tan theta आपण ऑलरेडी टाकलेला आहे. सो tan square theta upon 1 plus tan square theta झालं. 1 minus tan square upon 1 plus tan square स्टँडर्ड फॉर्म आहे, cos 2 theta चा चौथा फॉर्म आहे. सो a into cos of 2 theta. एग्री? सिमिलरली y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काय होईल बेटा, dy बाय डी थीटा. तो a कॉन्स्टंट इंटू d by d theta of cos 2 theta. Agree? a constant. Derivative of cos is minus sign beta into derivative of 2 theta is 2 into 1. जसं वरती केलं तसं. Similarly a constant, derivative of cos काय, मायनस साइन. अँगल जसं तसं 2 theta आणि 2 theta चा डेरिव्हेटिव्ह काय, 2. हे काय वरती. Agree? सो फायनल आन्सर काय लिहू, -2a साइन ऑफ 2 theta. याला मी म्हणतो 2. माय सेकंड इक्वेशन. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ठीक आहे. dx बाय डी थीटा काढला, dy बाय डी थीटा काढला. आता आपण, मला काय पाहिजे, dx बाय dy. सो dy बाय dx लिहून काय उपयोग नाही, आपण डायरेक्ट dx बाय dy लिहू ना. ओके. बघ लक्ष दे. सो dy बाय डी थीटा बर का, ह्या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. दिस इज माय dx बाय डी थीटा. एग्री? सो dx बाय dy ला मी असं लिहू का, dx बाय डी थीटा अपॉन dy बाय डी थीटा. Who is dx by d theta? It is 2b cos 2 theta. 2b cos 2 theta upon dy by d theta.
मायनस 2a साइन 2 थिटा झालं. आता हे बाकीचा पार्ट पुसतो. आता आपल्याला याला खेळत खेळत काय करायचंय हे प्रूव्ह करायचंय. मायनस बी स्क्वेअर वाय अपॉन ए स्क्वेअर एक्स. सो ज्या गोष्टी आपण आपल्या सम मध्ये सोडवताना वापरल्या जे इक्वेशन्स होते त्यांचाच वापर करायचा आणि तिथपर्यंत आपल्याला ते प्रूव्ह करायचंय. सगळ्यात अगोदर 2 आणि 2 डिस्काउंट गॉट कॅन्सल आउट राईट. आता सगळा पार्ट पुसल्यामुळे बोर्ड वरती तर काही दिसत नाहीये. पण आपण इफ यू रिमेंबर हा जो कॉस 2 थिटा चला तर मी काय करतो माझ्याकडे आपण वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत आता मला इथे हेल्प घ्यावी लागेल कारण ते सगळं बोर्डवरनं पुसलंय. अच्छा ठीक. आता इथं वेगळ्या पद्धतीने केलं बरं का यांनी. आपल्याला काय करावं लागेल आपण आपल्या ज्या गोष्टी वापरल्या होत्या त्यांना रिजनरेट करून याला आपण कसं वापरलं होतं x इज इक्वल टू बी आणि 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ला साइन ऑफ 2 थिटा असं आलं होतं. हे झालं. विच मीन्स प्यारे बच्चों दिस कॅन बी हे होतं ना आपल्याकडं आठवतंय ना तुला हे इक्वेशन होतं आपल्याकडं. सो फ्रॉम हिअर देअरफॉर मी असं म्हणू शकतो का की साइन 2 थिटाची जी व्हॅल्यू आहे तर याला मी लिहू शकतो x अपॉन बी. ऍग्री. साइन 2 थिटा काय टाकू शकतो मी x अपॉन बी. तसं याला उचलू आपण आता y इज इक्वल टू उचलायच नाही आपण हे केलेलं आहे a इंटू काय आलं होतं बेटा हे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॉस 2 थिटा आला होता. काय आला होता कॉस 2 थिटा. सो कॉस ऑफ 2 थिटा विल बी y अपॉन a. ऍग्री. चला साइन आणि कॉसला उचलून टाकून देऊ आपण. दिस इज इक्वल टू बी कॉस ऑफ 2 थिटाला y बाय a टाकू आपण अपॉन मायनस a इंटू ब्रॅकेट साइन ऑफ 2 थिटाला टाकूया x अपॉन काय बेटा b. मग आता बघ डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे खालचा b वर जाईल तर काय होईल बी स्क्वेअर. हे मायनस साइन वर घेऊ आपण y अपॉन हा a याच्यासोबत खाली येईल तर काय होईल बेटा a स्क्वेअर एक्स. झालं प्रूफ. स्क्रीनशॉट घ्या. याला दुसऱ्या पद्धतीने करता येतं जसं की टार्गेट मध्ये दिलंय. मला एकदा रिप्लाय करा हे सम सगळ्यांना समजलंय का. हे सम सगळ्यांना समजलंय का. काहीच नाही मल्टिपल अँगल ज्याचे पार्ट असतील त्याला एकदम आरामात समजलं असेल. ज्याला समजलं नसेल त्याची अडचण या सबस्टिट्यूशन वाल्या पार्ट्स मध्ये साइन 2 थिटा कसा आला कॉस 2 थिटा कसा आला इथेच. हॅव यू अंडरस्टूड इज माय क्वेश्चन. आता चांगल्या क्वेश्चन कडे जायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 4 कडे. विथ युअर परमिशन आय वॉन्ट टू मूव्ह अहेड टू द क्वेश्चन नंबर 4. जे चाललंय ते समजतंय का. पार्टिसिपंट्स फक्त 5 उरले आकांक्षा गणेश पायल विद्या अँड गौरव. बोलो बेटा गौरवचा तो फर्स्ट लेक्चर आहे. आकांक्षा एव्हरीबडी अंडरस्टँडिंग. एक महत्वाचा टाइप आहे पुढचा क्वेश्चन नंबर 4. ओके बेटा क्वेश्चन नंबर 4. जेव्हा एक फंक्शन विथ रिस्पेक्ट टू दुसरं फंक्शन मी त्याची एकदा कन्सेप्ट शिकवतो तुम्हाला. बघा आता क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.4 मधला जो 4th क्वेश्चन आहे त्या 4th क्वेश्चन साठी काय करायचं आपल्याला. जो टाइप आहे ट्राय टू अंडरस्टँड दॅट टाइप. हा जो चौथा टाइप आहे तर बेटा जेव्हा तुला अशा टाइपचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन with respect to second function. पहिलं काही असेल LIET दुसरं काही असेल LIET लॉगॅरिथमिक इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक एक्सपोज कोणताही असू दे पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. तर ह्या केसमध्ये काय करायचं बेटा जे पहिलं फंक्शन आहे ना त्याला म्हणायचं u जे सेकंड फंक्शन आहे ना त्याला म्हणायचं v. ओके नंतर काय करायचं u will be suppose f of x नाही का it is function of x. This v is suppose
फंक्शन ऑफ एक्स अगेन, आणि हे जी आहे समजा हे साइन आहे, हे टॅन आहे, किंवा हे लॉग आहे, हे ई रेस टू एक्स असं काही पण असेल. नंतर काय करायचं बेटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय होईल बेटा, यू चा डेरिव्हेटिव्ह du बाय dx विल बी एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपण लिहितो एफ डॅश ऑफ एक्स, काय जे असेल ते. बेटा सेम स्टोरी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्ही चा काय होईल, dv बाय dx, आणि मी याला काय लिहू शकतो बेटा, g डॅश ऑफ एक्स. क्वेश्चन काय होता, डिफरन्शिएट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड, म्हणजेच u विथ रिस्पेक्ट टू v, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. काय पाहिजे होतं मला सांगितलेल्या क्वेश्चन मध्ये, बोलो बेटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. काला क्वेश्चन, पहिलं विथ रिस्पेक्ट टू तिसरा, u विथ रिस्पेक्ट टू v, म्हणजेच काय, du बाय dv इज इक्वल टू दिस अपॉन दिस. स्क्रीनशॉट घ्या, दिस इज द प्रोसेस, दिस इज द प्रोसेस. ठीक आहे, चला आता फोर्थ मधला पहिला क्वेश्चन घेऊ आपण. प्रोसेस काय आली, यू घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, व्ही घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आणि हा आपण हा करायचा, विषय संपला. काहीच नाही, पॅरामेट्रिकच आहे. फक्त नावं दिलेली नसतील तर तेवढी नावं द्यायची, कॉन्सेप्ट तीच आहे, काहीही नवीन नाहीये, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. सो एक्सरसाइज मधल्या फोर्थ मधला पहिला क्वेश्चन आहे बेटा, डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. ओके, मग आता काय म्हणायचं बेटा, फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड, याचं नाव यू द्यायचं. मग आपण म्हणायचं लेट यू इज इक्वल टू एक्स साइन एक्स. झालं, याचं नाव यू, याचं नाव व्ही. चला यू घेतला. आता काय म्हणायचं बेटा, डिफरन्शिएट अँड असं म्हणूया व्ही इज इक्वल टू टॅन एक्स. झालं. आता बघ, यू दिला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग यू चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बेटा, du बाय dx. आता एक्स गुणिले साइन एक्स, डी बाय dx ऑफ एक्स इंटू साइन एक्स इज इक्वल टू, गुणाकार आहे का नाही. सो यू दुसरं फंक्शन v, सो x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u, which is x. Derivative of sin x is cos x plus sin x. Derivative of x is 1. So at the end I can write x into cos x plus sin x. आणि याला मी काय म्हणतो बेटा, 1. ओके, चला v काय बेटा, tan x. Differentiate with respect to x. Right? v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx, tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. सिंपल, याला म्हणायचं 2. सो 1 आला, 2 आला. मग आता काय करणार, डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू दिस. सो u विथ रिस्पेक्ट टू v पाहिजे, म्हणजेच 1/2 करावं लागेल मला, आहे की नाही. सो du बाय dv ला काय लिहू शकतो बेटा मी, du बाय dx अपॉन dv बाय dx. मग du बाय dx काय, उचलन टाका, which is x cos x plus sin x अपॉन dv बाय dx कोण आहे, sec square x. स्क्रीनशॉट घ्या, व्हेरी इझी. अरे सॉर नो बेटा, परत सांगू, डिफरन्शिएट करायचंय पहिलं फंक्शन विथ रिस्पेक्ट टू दुसरं फंक्शन. सो बच्चा, पहिलं जे फंक्शन आहे त्याचं नाव दिलं u, बारसं केलं आपण, u इज x sin x. दुसरं जे फंक्शन आहे त्याचं नाव दिलं v इज इक्वल टू tan x. पहिल्याला u, दुसऱ्याला v. हा जो u आहे बेटा, त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. मग u चा डेरिव्हेटिव्ह du बाय dx, d बाय dx ऑफ x sin x, गुणाकार आहे, सो u इंटू v. सो बघ, x डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ x अकॉर्डिंग टू रूल. x गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज cos x प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. सो याला ऍज इट इज लिहिलं, v is tan x if we differentiate with respect to x.
v is the derivative dv by dx, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. आता पाहिजे काय, पहिल्याचा विथ रिस्पेक्ट टू सेकंड म्हणजे u अपॉन v म्हणजे 1/2. सो du अपॉन dv इज du by dx अपॉन dv by dx. उचलल्या व्हॅल्यू टाकून दिल्या, this अपॉन this 1/2 फिनिश्ड. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. आय होप यू आर अंडरस्टँडिंग अँड यू आर नॉट गेटिंग बोर्ड. Mathematics is little lengthy, but you have to practice beta. Comes no issue. Parametric is the only type we will see. Okay, आजच्या आज आपल्याला हा पॅरामेट्रिक फिनिश करायचा आहे, सो दॅट यू कॅन डू द होमवर्क. चला यातला सेकंड घेऊ आपण. 8 questions are there. Let's take second one. Differentiate sin inverse. हे सगळे क्वेश्चन सीटी ला आलेले आहेत बेटा. Differentiate sin inverse 2x upon 1 plus x square. With respect to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. आता हे बघूनच तुम्हाला कळालं असेल 2 tan theta upon 1 plus tan square theta वाला आहे, sin 2 theta. हे 1 minus tan square upon 1 plus tan square वाला आहे. ओके, यू माइट हॅव अंडरस्टूड दिस. ठीक आहे, चला मग आता काय म्हणायचं, याला u म्हणायचं. सो आपण म्हणायचं लेट u इज इक्वल टू sin inverse of 2x upon 1 plus x square and v is equal to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. मग बेटा आता तुला लगेच बघून कळालं असेल की पुट करावं लागेल, x जागी काय टाकायचा, tan theta. So u will become sin inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta. आता मगाशी हेच एक्झाम्पल होतं, पाठ झालं असेल. साइन इनवर्स ऑफ हा कोणाचा फॉर्म्युला बेटा, साइन 2 थीटाचा. फॉर्म्युले पाठ करा. ठीक ठीक, कॅन्सल. साइन इनवर्स साइन अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी which is 2 theta. प्यारे बच्चों, who is theta? From here can I say this implies theta will be tan inverse of x. Agree? So उचलून टाकून द्या, 2 will आपलं 2 into tan inverse of x. ओके, मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बेटा u चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, du by dx is equal to 2 is the constant term, d by dx of tan inverse x. परत एकदा स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ tan inverse x 1 upon 1 plus x square. So 2 into 1 upon 1 plus x square. So final answer is b का b. So 2 upon 1 plus x square आणि याला मी म्हणतो 1. स्क्रीनशॉट घ्या. u घेऊन आपण डेरिव्हेटिव्ह आणला du by dx. काय आणला बेटा, du by dx. ऍग्री? ओके, आता वी आर इंटरेस्टेड इन dv by dx. कोणाशी इंटरेस्टेड आपण, dv by dx. सो बघ, मगाशी आपण अज्युम केला होता दॅट v इज धिस, राईट. दुसरं जे फंक्शन आहे त्याचं नाव v दिलं होतं आपण अकॉर्डिंग टू प्रोसिजर. सो v इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 minus x square upon 1 plus x square. आणि ऑलरेडी x ला काय पुट केलं आपण, tan theta अगोदरच. सो दिस इज कॉस इनवर्स ऑफ 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. बेटा हा कोणाचा फॉर्म आहे, cos 2 theta. डिस्काउंट कॅन्सल्ड आउट. सो जो थीटा होता मगाशी तो काय होता बेटा, tan inverse of x. गेटिंग ना बेटा. सो if this is your v, I have to differentiate my v with respect to x. All right. So dv by dx will be दोन तर कॉन्स्टंट टर्म आहे मगाच्या सारखं.
into d by dx of tan inverse x, right? So finally dv by dx can be written as 2 into tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा 1/1 plus x square. सो याचा सुद्धा फायनल आन्सर काय येईल 2/1 plus x square. आणि याला काय म्हणतो मी सेकंड. सो दिस इज युअर फर्स्ट, दिस इज युअर सेकंड. सेम सेम आले, काही अडचण नाही. सो बेटा मला पाहिजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस विथ रिस्पेक्ट टू दिस, दॅट मीन्स u विथ रिस्पेक्ट टू v. म्हणजेच वन्स अगेन du by dv can be written as du by dx upon dv by dx. आता आपल्याला माहिती आहे दोघांची व्हॅल्यू काय लिहिली बेटा सेम, राईट? सो du by dx सुद्धा काय आलाय 2/1 plus x square. dv by dx सुद्धा काय आलाय 2/1 plus x square. Same terms will cancel out, final answer will be 1. Getting ना बेटा? मग आता होमवर्क करायला जमेल का? जरा अजून 2-3 एक्झाम्पल्स घेऊ. बोलो पायल, आकांक्षा, विद्या, पटकन बोला. होमवर्क जमेल का? अजून 2-3 एक्झाम्पल्स घेऊ. आय एम आस्किंग द क्वेश्चन ॲज अजून 1-2 एक्झाम्पल वाढवू की तुम्हाला आता होमवर्क जमेल? घेऊ, काही अडचण. ह्याच टाईपचे 1-2 सम अजून होमवर्क देऊ. पायल, पायल वैताग आला काय बेटा? ठीक आहे चला होमवर्क देतो, काही अडचण नाही. ओके विद्या, जमलं तर ओके, नाही तर पुन्हा मी ते सोडून देईल, घाबरू नका. पॅरामेट्रिकचे अजून सम्स घेऊ आपण, ठीक आहे, काही अडचण. विल स्टॉप हिअर. ओके बेटा, विल कंटिन्यू टुमॉरो. बाय बाय, टेक केअर, स्टे होम अँड स्टे हॅपी. एन्जॉय करा पण अभ्यास चालू ठेवा.